जालन्यात गुटखा माफियांवर पोलिसांचा मिनी मोक्कानुसार कारवाई. 31,60,000चा मुद्देमाल जप्त. चंदनजीरा परिसरात कारवाई. सराईत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. पूर्वीचे 20 गुन्हे उघड. जालना जिल्ह्यात अवैधरित्या साठा करून गुटखा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली असून मिनी मोक्का अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 31 मार्च 2024 रोजी रात्री सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून सुमारे 31,60,000 रुपयांचा गुटखा व संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. महाराष्ट्रात उत्पादन, वाहतूक व विक्रीस बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू असल्यानं पोलिसांनी ही ठोस कारवाई केली. तपासादरम्यान हा गुटखा सतीश उर्फ लाला जयस्वाल यांचा असल्याचं समोर आलं असून तो जालना जिल्ह्यात अवैध साठा व विक्री करत असल्याचं स्पष्ट झालंय. आरोपीवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 20 गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ट आहेत. सतीश उर्फ लाला जयस्वाल याचा पूर्व इतिहास सातत्यानं गुन्हे करण्याची प्रवृत्ती आणि आर्थिक फायद्यासाठी राज्याबाहेरून गुटखा आणून विक्री केल्यामुळे समाजावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन भारतीय दंड संहितेच्या कलम 111 अन्वये मिनी मोक्का अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जालना पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालणे हा यामागील उद्देश असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. भविष्यातही अशा सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान जालना पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद अथवा बेकायदेशीर हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सहकार्य करावे.